हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी राजश्री थोरात आणि माझ्या चॅनल थ्रू मी वेगवेगळ्या गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड अपडेटविषयी इन्फॉर्मेशन देत असते. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण पाहणार आहोत की इंडियन आर्मी जी की आपल्या इंडियाचं ग्रेटेस्ट प्राऊड आहे, तर त्यामध्ये जॉब करायची अपॉर्च्युनिटी सगळ्यांनाच पाहिजे असते. तर त्यासाठी आज एक नवीन अपडेट आला आहे, तर त्याविषयी आपण पाहणार आहोत. हे जे अपडेट आहे हे ट्रेनी या पोस्टसाठी आहे. ही याची डिटेलमध्ये ॲडव्हर्टाईज आहे. तर इंडियन आर्मी 134th टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स म्हणजेच TGC 134वा यांचा हा कोर्स आहे. तर यासाठी त्यांना रिक्रुटमेंट करायची आहे. तर ह्या रिक्रुटमेंटसाठी एलिजिबल कॅन्डिडेट असतील अनमॅरिड मेल कॅन्डिडेट, फक्त मेल पर्सनच ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तर याची जी कमिटमेंट डेट आहे ही रिक्रुटमेंट जानेवारी 2022 मध्ये स्टार्ट होणार आहे. हे परमनंट प्रकारची पोस्ट असणार आहे इंडियन आर्मीमधली. ह्या पोस्टसाठीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पहिला तो कॅन्डिडेट इंडियन सिटिझन पाहिजे. त्यानंतर त्याचं जे एज लिमिट आहे हे 20 ते 27 वर्षापर्यंतचं पाहिजे. तुमचं जे एज लिमिट आहे हे जे कॅल्क्युलेट करणार आहे तर ते जे सेकंडरी स्कूलचं बोर्डचं सर्टिफिकेट आहे तर त्याच्यावर जी डेट असेल तर त्यावरनं तुमचं एज लिमिट कन्सिडर करणार आहे. या पोस्टसाठी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिजे की जे कॅन्डिडेट लास्ट इयरमध्ये आहेत इंजिनिअरिंगच्या किंवा फायनल इयरमध्ये आहेत तर ते कॅन्डिडेट या कोर्ससाठी ॲप्लिकेबल आहेत. तर यासाठी तुमचं पासिंग जे सर्टिफिकेट असणार आहे किंवा जे मार्कशीट पाहिजे फर्स्ट सेमिस्टरचं, तर लास्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरचं सर्टिफिकेटची रिक्वायरमेंट आहे आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला 1 जानेवारी 2022 पर्यंत त्या अकॅडमीला प्रोव्हाइड करायचं आहे. आता ह्या कोर्ससाठी व्हॅकन्सीज काय असतील? एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिजे, फायनल इयर इंजिनिअरिंग, राईट. बट यामध्ये कोणकोणत्या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस अलाउड आहेत? तर पहिली सिव्हिल ह्या ब्रांचसाठी इथे त्यांनी लिस्ट दिलेली आहे कोणत्या ब्रांचेस अलाउड असतील आणि याच्या 10 व्हॅकन्सीज आहेत. त्यानंतर आर्किटेक्चर या रोलसाठी आर्किटेक्चर इंजिनिअरिंग असेल किंवा असिस्टंटशिप असेल किंवा इंटेरियर डेकोरेशनचा जो कोर्स असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्यासाठी 1 व्हॅकन्सी आहे. त्यानंतर मेकॅनिकल रोलसाठी यांनी लिस्ट दिलेली आहे, त्याच्या 2 व्हॅकन्सीज आहेत. त्यानंतर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या रोलसाठी 3 व्हॅकन्सीज आहेत. त्यानंतर कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर टेक्नॉलॉजी या रोलसाठी 8 व्हॅकन्सीज आहेत. IT साठी 3 आणि ENTC साठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 2 व्हॅकन्सीज आहेत. त्यानंतर मायक्रो इलेक्ट्रॉनिक्ससाठी 1 व्हॅकन्सी, एरोनॉटिकलसाठी 1 व्हॅकन्सी, एव्हिओनिक्ससाठी 1 व्हॅकन्सी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 2 व्हॅकन्सीज आहेत. त्यानंतर आपण पाहूयात की हे कोणत्या टाईपचं रिक्रुटमेंट असणार आहे. तर पहिल्यांदा 1 वर्षाचं जे ट्रेनिंग पिरियड असणार आहे आणि तो ट्रेनिंग पिरियड जो सक्सेसफुली कंप्लीट केला तर तुम्हाला परमनंट कमिशनच्या अंडर तुम्ही आर्मीमध्ये तुम्हाला रँक भेटू शकतो. त्यानंतर अँटेडेट सिनियरिटी, तर त्यानुसार 1 वर्षाचं अँटेडेट सिनियरिटी असेल जेव्हापासून तुमचं कमिशन ग्रँट झालेलं आहे ॲज अ इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट म्हणून. तर त्यानंतर तुमचं TGC एंट्री इन अ रँक ऑफ लिफ्ट, तर ह्या सिनियरिटीमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन किंवा कमिशन केलं जाणार आहे. त्यानंतर जर ट्रेनिंग पिरियड असणार आहे तो 49 वीकचा असणार आहे. त्यामध्ये जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे यांचं जे ट्रेनिंग असणार आहे हे इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून, तर ह्या इथे त्यांचं ट्रेनिंग देणार आहेत. तर त्यामध्ये जे कॅन्डिडेट अलाउड आहेत, जे मॅरिड आहेत तर त्यांना अलाउड नसणार आहे या ट्रेनिंगसाठी. या कोर्समध्ये तुमचं जे प्रमोशन असणार आहे तर रँक वाईज असणार आहे. जेव्हा तुम्ही त्यामध्ये ॲज अ कोर्सला ॲडमिशन घेता तर त्यामध्ये तुमचं पहिल्यांदा रँक लायट्यूटंट म्हणून करण्यात येईल. त्यानंतर 2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुमचा रँक कॅप्टन म्हणून करण्यात येईल. त्यानंतर 6 इयर्स नंतर तुमचा रँक मेजर म्हणून होईल. तर इथे यांनी प्रमोशनचे क्रायटेरिया दिलेले आहेत. त्यानंतर पेमेंट स्केल काय असेल? रँक वाईज सपोज तुम्ही ॲडमिशन घेतलं त्यावेळेस तुम्हाला 56,100 म्हणजे जवळपास 57,000 रुपये पेमेंट असणार आहे आणि त्यानंतर ते इन्क्रीमेंट होईल जसं रँक तुमचा चेंज होईल तसं. त्यानंतर मिलिटरी सर्व्हिस पे जो आहे तर ऑफिसरला फिक्स पर मंथ 15,500 रुपये पेमेंट असेल.
आणि त्याचबरोबर जे बाकीचे अलाउन्सेस आहे, युनिफॉर्म अलाउन्स असेल, सायचन अलाउन्स असेल, हाय ॲटिट्यूड अलाउन्स असेल, ट्रान्सपोर्ट, हे जे काही अलाउन्सेस आहे त्याची यांनी इथे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे ॲडव्हर्टाईजमध्ये, ती तुम्ही पाहू शकता. ह्या कोर्ससाठी अप्लाय कसं करायचं ते यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकता. साठी ॲप्लिकेशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतील तर त्याची लिस्ट त्यांनी इथे दिली आहे, तुम्ही ती चेक करू शकता ह्या ॲडव्हर्टाईजमध्ये. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे सिलेक्शन प्रोसिजर. तर यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुमचे जे लास्ट इयरचं जे मार्कशीट आहे किंवा फायनल इयरचे मार्क्स असेल तर त्यावरनं तुमचं सिलेक्शन करण्यात येईल. शॉर्टलिस्टिंग होईल. शॉर्टलिस्टिंग केल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि इंटरव्ह्यूनंतर तुमचं फायनल ट्रेनिंग देण्यात येणार आहे. इंटरव्ह्यू नंतर तुमची मेडिकल एक्झामिनेशन पण होईल आणि त्यानंतर तुमचं डेहराडून येथे तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येईल. तर ह्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन भरताना तुम्हाला ही जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर गेल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्यांदा तुमचं ऑथेंटिकेशन होईल. तर ऑथेंटिकेशनसाठी तुम्हाला इथे जो कॅप्चामधला नंबर आहे तर तो एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर एंटर वेबसाईटवर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट दिसेल. ह्या वेबसाईटवर तुम्हाला वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन दिली आहे. तर त्याचं जे ऑफिशियल पेज आहे तर ते ओपन होईल. ह्या वेबसाईटवर इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर जी लिंक आहे तर यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेन पेज दिसेल आणि त्यानंतर तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही TGC या कोर्ससाठी इंडियन आर्मीमध्ये अप्लाय करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.